खराब गेंद और सही नसीहत, गेंद सीधी 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस 4 रनों के लिए इसी के साथ अपना खाता खोलते हुए इस बार लपेट कर खेलते हैं। वहां पर फील्डर मौजूद है और आसान सा कैच यहाँ पर विकेट का पतन होता हुआ अभी पाटिल के रूप फिर से अबरकट कर जाते थे अपील और यहाँ पर विकेट का पतन होता हुआ और बैक टू बैक विकेट लेने में कामयाब गेंदबाज। लगता हुआ ये दूसरा झटका दीजिए। इस बार फिर से हवा में गेंद, फील्डर मौजूद और आसान सा कैच यहां पर। लगता हुआ ये तीसरा झटका। इस बार लपेट कर खेलते पहली ही गेंद पर मैक्सिमम 6 रनों के लिए। इस बार अच्छी गेंद, ब्लॉक होल गेंद और रन आउट का चांस हो सकता है और यहां पर थर्ड अंपायर के लिए डिसीजन आता। इस बार लपेट कर खेलते हैं गेंद सीधी तारामंडल में 6 रनों के लिए मैक्सिमम। सच है डीजे। और यहां पर रन आउट होते हुए शुभम मेडवाल। लगता हुआ ये 5वां झटका। और गेंद सीधी मैक्सिमम 6 रनों के लिए। एवढ्याला चांगला फटका खेळलाय, ताकदीने घुमवलाय आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन लाईनच्या पलीकडे कॅप्टन जुबेरच्या बॅट मधून। ओ आणि खरं तर मात्र बॉल हवेत आहे आणि प्रॉपर टायमिंग सुद्धा झालंय। पप्पू विनोद सोनच्या बॅट मधून पहिलाच बॉल आल्या चौकार। अच्छी गेंद, ब्लॉक होल गेंद, समझ नहीं सके बल्लेबाज। बेहतरीन गेंद का नजारा। इस बार क्लीन बोल्ड होते हुए यहां पर साफ बोल्ड होते हुए बल्लेबाज बगैर खाता खोले अपना विकेट गंवाया। यहां पर विशाल ने एक बड़ी और इस बार विकेट का पतन होता हुआ फिर से यहां पर लगता हुआ दूसरा झटका। रिव्हर्स स्वीपचा फटका, खरं तर फुल टॉस बॉल होता आणि रिव्हर्स स्वीपचा फटका विजय ससाने आता मात्र सजवलाय आणि बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड। आणखीन एक वेळ, पुन्हा एक वेळ लागोपाठ 2 बॉल 2 चौकार लगावलेत विजय ससाने। जावा करायच्यात पुढच्या येणाऱ्या 26 बॉल मध्ये। आजच्या दिवसामध्ये आलिम नावाचं गोलंदाजी एवढ्याला उडवलाय
स्लाइटली ओव्हर पिच आणि राऊडी राठोडच्या स्लॉट मध्ये बॉल आला तर फ्लोट करतो मैदानाच्या बाहेर. ऑन साइडला खेळून काढलाय शुभम, बॉल वरती पोहोचतील तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव जोडली. ओ हो स्वीप करण्याचा प्रयत्न, यू मीन साइड डेफिनेटली हिट. शेख आकिब दांडी गुल करतायत फर्निचर डिस्ट्रॉय मैदानाच्या आतमध्ये आणि धक्का लागतोय. काय वाटतं काय समीकरण पुढच्या काही ओव्हर्स मध्ये पाहायला मिळेल आपल्याला टीम ओम साई पॅथ 11 संघाकडून. दुसऱ्या बाजूला या सामन्यामध्ये पलटवार करतील का फलंदाज हे सुद्धा बघण्यासारखं आहे. बॅटच्या आतील कडा आहे, बॉल जातोय प्रचंड वेगाने बॅक टू दी कीपर. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बाबा सय्यदने आतमध्ये येणारा वळवलाय. सरळ जर पाहिलं तर यावेळेला घुमवलाय, उडवलाय आणि प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. आलाय षटकार. खरं तर बाबा आणि आता मात्र यू मे साइड डेफिनेटली हिट. बाबा सय्यद पहिल्या बॉल वरती वार, आता पलटवार आणि बाबा सय्यदचा रियाक्ट. शिवराज बाबरीचा खेळ इथे दांडी उद्ध्वस्त करून केलाय समाप्त. चांगला खेळलाय हा फटका. सिंगल मात्र धाव जोडली जाईल. बाबा सय्यदचा आणखीन एक अप्रतिम टप्पा पाहायला मिळतोय. अप्रतिम टप्प्यावरची गोलंदाजी. फुलटॉस बॉल जरूर आहे, प्रॉपर टायमिंगही झालाय, परंतु मात्र सामना जिंकलाय टीम ओम साई पॅथ 11 संघाने. शेवटच्या चला पुढचा मॅच लगेच सुरू करायचा आहे. राजा छत्रपती बुलढाणा संघ फिल्डिंग लावायची आपण लगेच.